नमस्कार विद्यार्थ्यांनो. तृतीय वर्ष कला मराठी S4 वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञान या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे, कै बिंदू रामराव कला वाणिज्य महिला महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आणि आज आपण बघणार आहोत ते म्हणजे भाषेचं स्वरूप. आपण गेल्या सादरीकरणात भाषेच्या व्याख्या बघितल्या होत्या. निरनिराळ्या भाषातज्ज्ञांनी भाषेच्या संदर्भात कशा पद्धतीनं व्याख्या मांडल्या आणि त्याचं स्वरूप आज आपण आता शिकणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघूया की भाषेच्या ह्या सगळ्या व्याख्या आपण अभ्यासल्या तर आपल्याला भाषा म्हणजे नेमकं काय हे कळतं. सर्व व्याख्या पाहता आपल्याला एक लक्षात येतं की भाषेचं स्वरूप आणि त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आशंका असतात त्याचं आपल्याला आकलन होतं. भाषा ही एक मानवाची अद्भुत निर्मिती आहे. आपण निसर्गाची देणगी त्याला म्हणतो, तसंच मानवाने स्वतः जाणीवपूर्वक अर्जित केलेली भाषा ही एक पद्धती आहे. आज जगभरामध्ये जवळपास 7,000 भाषा बोलल्या जातात. यापैकी जवळपास 1650 भाषा भारतामध्ये एकट्या भारतात बोलल्या जातात. मानवी जीवनाची सर्व अंग आपण बघतोय की भाषेनं व्यापलेली आहेत. भाषा ही विचारविनिमयाचं प्रभावी साधन आहे. कोणत्याही पद्धतीचा विचार असेल, भावना असतील, या भाषिक आदानप्रदानामधूनच आपण एकमेकांकडे ते पोचवत असतो, आदानित करत असतो, प्रदानित करत असतो. म्हणून भाषा ही मानवी समूहाचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मानव समाजशील प्राणी आहेच आपण बघितलं. भाषेशिवाय मानवाचं समायोजन एकमेकांशी होणारं ते जे काही समायोजन असतं ते अशक्य आहे. भाषेच्या स्वरूपाबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आपण आता पुढे शिकणार आहोत, ते पाहूया. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की समाज व्यवहाराचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपण भाषेकडे बघूया. भाषेचं हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. मानव समाजात राहणारा हा जो काही प्राणी आहे, जीवनामध्ये अनेक गोष्टींसाठी तो इतरांवर अवलंबून असतो. स्वतःच्या गरजा तो स्वतः पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे एकत्र राहणं मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. त्यामुळे समाजाचं अस्तित्व आपण जे निर्माण केलं आहे ते समाजाच्या निर्मितीसाठी भाषा ही सहाय्यभूत ठरत असते. समाज व्यवहारामध्ये मुख्यतः भाषेमुळे समाज व्यवहार शक्य होतो. आपल्याला एकमेकांशी जर संवाद साधायचा असेल तर आपण मुख्यत्वे भाषेच्या माध्यमातून हा संवाद साधू शकतो. आपल्याला विचार व्यक्त करताना देखील भाषेचाच आधार घ्यावा लागतो. भावना व्यक्त करताना देखील भाषेचा आधार घ्यावा लागतो. या सगळ्या गोष्टींसाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची कम्युनिकेटिव्ह ठरते. त्यामुळे समाजामध्ये अनेक बाबींसाठी जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायचं असतं त्यावेळेस आपण भाषेचा मूलभूतपणे वापर करत असतो. जीवन संक्रमणासाठीची सर्वसामान्य पद्धती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ती भाषेच्या माध्यमातून समजून घ्यावी लागते. आपल्याला परंपरा आहेत, श्रद्धा आहे, रूढी आहेत, चालीरीती आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण मागच्या पिढीकडून शिकत असतो आणि विचार भावनांची देवाणघेवाण सातत्याने सुरूच असते. आपण मिळवलेलं ज्ञानाचं संचित आपल्याला पुढच्या पिढीकडे संक्रमित करायचं असतं. हा सर्व व्यवहार आपण भाषेच्या माध्यमातून करत असतो, कारण भाषा हे आपलं एक महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यामुळे भाषा समाज व्यवहाराचं हे सर्वश्रेष्ठ साधन ठरते. मानवी मनातल्या भावभावनांचं देखील देवाणघेवाण हे भाषेच्या माध्यमातून आपण करत असतो. एकमेकांच्या सुखदुःखात, आनंदात सहभागी होण्याचे सगळ्या हे जे काही व्यवहार आहेत ते आपण भाषेच्या माध्यमातून करत असतो. सांत्वनपर शब्द एकाचं दुःख आपण कमी करत असतो. आनंदाचे उद्गार एखाद्याला आनंद देऊन जातात. रागावणं देखील आपण भाषेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो आणि हे सगळे गोष्टी आपण भाषेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. ध्वनी माध्यमता. भाषा ही कशी आहे? ध्वनियुक्त असते. कारण भाषेच्या जेव्हा आपण उच्चारण करतो तो ध्वनीच्या माध्यमातून आपण शब्द बाहेर फेकत असतो. भाषेतील निवडक ध्वनींचा वापर आपण भाषेत करत असतो. भाषा ही मानवी ध्वनींनी बनलेली व्यवस्था आहे. ध्वनी हे भाषेचे माध्यम आहेत. ध्वनी म्हणजे संकेतबद्ध चिन्ह. आपण जेव्हा लहानपणी बाराखडी शिकतो तीसुद्धा आपण ध्वनीच्या माध्यमातून जोरजोरात उच्चारण करून शिकत असतो. भाषिक ध्वनींना समाजाने विशिष्ट असे अर्थ दिलेले असतात. म्हणजेच प्रत्येक समाजामध्ये चिन्हांचे संकेत हे ठरलेले असतात.
भाषेचे माध्यम ध्वनी असल्यामुळे भाषा ही संप्रेषण व्यवहारासाठी सर्वश्रेष्ठ साधन ठरते. कारण ध्वनी हे अनेक गुणांनी युक्त असतात. संप्रेषण व्यवहार म्हणजेच काय, तर एकमेकांशी संवाद साधणे, कम्युनिकेशन करणे. ते नेहमी मानवासोबत मानवाच्या अधीन असतात. भिंत, अंधार, अंतर यासारख्या नैसर्गिक अडचणींना ध्वनी हे पार करत असतात. कारण याच्या पलीकडे भाषा पोचते. ध्वनी म्हणजे काय, तर वायुलहरी. त्यामुळे आपलं संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन हे कसं होतं, तर जलद पद्धतीने होतं. कमी कष्टामध्ये, कमी श्रमामध्ये सहज उपलब्ध होणारे ध्वनी हे भाषेचं महत्त्वपूर्ण माध्यम असल्याने भाषा ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरते. म्हणूनच आपण ध्वनी माध्यमता हे भाषेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य बघा काय आहे. पुढचं संकेतबद्धता. भाषा ही कशी आहे, तर संकेतबद्ध व्यवस्था आहे. भाषेतील निवडक ध्वनींचा वापर भाषेच्या व्यवहारामध्ये केला जातो. भाषा ही ध्वनिरूप संकेतांनी बनलेली आहे, ध्वनी संकेतांवरती आधारलेली आहे. भाषेतील ध्वनी संकेतांना सामाजिक मान्यता असते. ध्वनींचा विशिष्ट जुळणीमधून भाषेमध्ये संकेतांची निर्मिती होत असते. हे संकेत प्रत्येक समाजानुसार त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये स्वतंत्रपणे आपल्याला दिसतात. मराठी भाषेत ज्या प्राण्याला वाघ म्हटलं जातं, हिंदीमध्ये त्याच शब्दाला शेर हा शब्दप्रयोग केला जातो. संस्कृतमध्ये व्याघ्र आणि इंग्रजीमध्ये टायगर म्हटलं जातं. चारही भाषांमध्ये ध्वनी कसे आहेत, तर निरनिराळे आहेत. मात्र प्रत्येक भाषेतून ध्वनीमध्ये व्यक्त होणारा संकेत हा एकच आहे, एकच प्राणी आहे. प्रत्येक भाषेमध्ये त्या प्राण्याला कोणत्या ध्वनिसमुच्चयाने ओळखायचं हे ठरलेलं आहे. कारण हे कोणी ठरवलं, कधी ठरवलं आणि भाषा साम्यामध्ये हे सगळं काय आहे, अप्रस्तुत आहे. सर्वात प्रथम कोणी ध्वनी उच्चारण केला ह्याचा शोध घेत आपल्याला खूप मागोवा घ्यावा लागतो आणि मागे जावं लागतं. भाषांमधील ध्वनी संकेतांच्या वेगळेपणाबद्दल कोणाला उत्तरं देता येत नाही. ही ज्या त्या भाषिकांची पद्धत आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं आणि ते आपल्याला स्वीकारावं लागतं. रस्त्यावर लावण्यात येणारे लाल, हिरवे, पिवळे हे सिग्नलचे दिवे यातून देखील आपल्याला संकेत प्राप्त होतात. लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे चालू पडा. अशा पद्धतीने रस्त्यावर लावण्यात येणारे हे दिव्यांचा संकेत आपल्याला कळतो. परंतु अशा प्रकारच्या संकेतांना निश्चितच मर्यादा येतात. भाषेतील संकेतबद्धता मात्र भाषेचं एक खास वैशिष्ट्य ठरतं. अशा ध्वनी संकेतबद्धतेने सोसूरने बुद्धिबळाच्या खेळाचं उदाहरण दिलेलं आहे. भाषा ही ध्वनी संकेतांवर आधारलेली आहे आणि विशिष्ट ध्वनींचा सांकेतिक अर्थ विशिष्ट ध्वनींना प्राप्त आहेत. म्हणूनच आपण म्हणतो की संकेतबद्धता भाषेमध्ये आधारलेली आहे. पुढचं आपण बघणार आहोत, पुढचा मुद्दा तो आहे प्रतिकात्मकता. भाषेत वापरण्यात येणारे ध्वनी संकेत ज्या ज्या समाजाने ठरवलेले असतात, यादृच्छिकतेच्या तत्वाने हे ध्वनी संकेत आपण भाषेमध्ये वापरतो. यादृच्छिकता म्हणजेच काय, तर आपण शिकलो की इच्छेनुसार, आपल्या इच्छेनुसार आपण हे ध्वनी संकेत आपण भाषेमध्ये वापरत असतो. ध्वनींमुळे निर्माण होणारी प्रतिकात्मकता ही अतिशय महत्त्वाची ठरत असते. ज्ञानाची ग्रहण करण्याची क्षमता, समज आणि प्रतिकात्मकता त्यामुळे ती शक्य होते, सुलभ होते. मानवी ध्वनी संकेतांबरोबरच व्यवहारासाठी इतरही देखील आपल्याला काही संकेत वापरावे लागतात आणि त्यातून देखील प्रतिकात्मकता दिसून येते. बऱ्याच गोष्टी आपण बोलण्यापेक्षा प्रतिकात्मक पद्धतीने जाहीर करून देखील समोरच्यापर्यंत संवाद साधू शकतो. भाषेतर संकेतांना आपण मानवाची एक भाषा म्हणून देखील ओळखतो. विजय झाल्यानंतर 2 बोटांचा व्ही असा निर्देश करणे म्हणजेच काय, व्हिक्ट्री म्हणजेच विजयाचं प्रतीक. रागानं बोटं मोडणे, अंगठा दाखवणे, मानेला झटका देणे, डोळे मिचकावणे, डोळे मोठे करणे, डोके बडवणे, शिट्टी वाजवणे, नाक मुरडणे, कपाळावर हात मारणे, आलिंगन देणे, गालावर हात ठेवून बसणे, हातात हात घेणे असे कितीतरी हावभाव ही मानवाची भाषा आहे.
याला देहबोली असं म्हटलं जातं आणि या देहबोलीमधून प्रतिकात्मकताच व्यक्त होत असते. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत की भाषा ही एक पद्धती आहे. भाषेमध्ये संदेशक सुटे सुटे ध्वनी वापरत नाही. भाषेमध्ये ध्वनिसमुच्चयांना अर्थ असतो. ध्वनिसमुच्चय आणि आशय यांचा संबंध अगोदर सांगितल्याप्रमाणे इच्छेनुसार असतो, म्हणजेच यादृच्छिक असतो. भाषा वापरताना एक पद्धती वापरली जाते. ध्वनिसमुच्चयांचे अर्थ आपल्याला प्रत्येक भाषिकाला ज्ञात असतात. त्यामुळे भाषा वापरताना आपण ध्वनीचा स्वीकार करतो आणि ध्वनीतून सुचवलेला आशय आपण समजून घेत असतो. म्हणजेच ध्वनीच्या स्वीकृतीपर्यंत जाणे म्हणजेच भाषा कळणे, म्हणजेच एकमेकांचा संवाद होणे. त्याने काय म्हटलं आहे हे मला कळलं पाहिजे, मी काय म्हटलं हे समोरच्याला कळलं पाहिजे, म्हणजेच एकमेकांचा सुसंवाद होतो. ध्वनिसंकेतांना सामाजिक मान्यता असते. त्यामुळे ध्वनिसमुच्चयामधून कोणत्या आशयाचा बोध आपल्याला करून घ्यायचा हे ठरलेलं असतं. त्यामुळे भाषा वापर ही एक पद्धती आहे आणि ती पद्धती आपल्याला पुढच्या आपल्या कोष्टकाप्रमाणे दर्शवता येईल. बघा, मनात आशय निर्माण होतो, आशयाचे सांकेतिकीकरण होतं आणि या सांकेतिकीकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष ध्वनीची निर्मिती होते. म्हणजेच प्रथम मी मनामध्ये आशय निर्माण करेल, मग त्या आशयाचा माझ्या मनात संकेत तयार होतील आणि त्या संकेतानुसार मी प्रत्यक्ष ध्वनीच्या माध्यमातून मुखावाटे निर्मिती करेल आणि मग समोरचा जो काही व्यक्ती असेल ज्याच्यापर्यंत मला तो आशय माझा सांकेतिकीकरणाच्या माध्यमातून ध्वनीच्या माध्यमातून पोचवायचा आहे तो पोचवेल आणि मग तो समोरचा जो व्यक्ती आहे ती ध्वनीची स्वीकृती करेल, ग्रहण करेल आणि मग ध्वनिरूप संकेतातून त्याचा अर्थ उलगडेल. तो अर्थ उलगडण्याची ती प्रक्रिया घडल्यानंतर मग मला जो काही आशय पोचवायचा आहे तो त्याच्यापर्यंत पोचेल आणि शेवटचं म्हणजेच काय की आशयाची प्राप्ती होईल. तर अशा पद्धतीने भाषा ही एक पद्धती आहे आणि पद्धती म्हणजेच काय की सिस्टीम आहे आणि त्या पद्धतीनुसार आपण तिचा वापर करत असतो आणि आपले मनामधले सुटे सुटे संकेत आपण वापरत नाही, तर ह्या संकेतांचा आपण आशयाच्या माध्यमातून, संकेतिकीकरणाच्या माध्यमातून, ध्वनीच्या माध्यमातून समोरच्यापर्यंत आपला आशय पोचवत असतो आणि आपल्या क्रियेला प्रतिक्रिया स्वरूपात तो उत्तर देत असतो. तर अशा पद्धतीने आपण आज भाषेचे जे काही स्वरूप शिकलेलो आहोत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.